नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी ऑथेंटिक चायनीज ठेल्यांवरती जसं मिळतं तसं वेज हक्का नूडल्सची रेसिपी. तर खूपच झटपट आणि मोजक्या साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे. तर काही सॉसेस लागतात आपल्याला, त्याशिवाय ह्यामध्ये जास्त काही नसतं. म्हणजे जसं की व्हेजिटेबल्स लागतात आणि सॉसेस लागतात, दॅट्स इट. आणि नूडल्स आपले ठेल्या स्टाईल, चायनीज ठेल्या स्टाईल वेज हक्का नूडल्स घरच्या घरी बनवून रेडी होतात. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल कशी बनते ही रेसिपी, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर हे नूडल्स बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे नूडल्स बॉईल करून घेते आहे. तर इथे मी पाणी तापत ठेवले, त्यात मी ॲड करणार आहे मीठ ॲड करते आणि एक छोटा चमचा तेल ॲड करते. आता पाणी व्यवस्थित बॉईल होऊ द्यायचं आहे. इथं बघा पाण्याला व्यवस्थित एक खळखळून बॉईल आला आहे. आता या स्टेजला यामध्ये मी ॲड करणार आहे नूडल्स ॲज इट इज यामध्ये मी ॲड करते. तर आपल्याला हे नूडल्स 80% कुक करून घ्यायचे. कंप्लीट कुक नाही करायचं, कारण आपण नंतर ह्याला स्टर फ्रायसुद्धा करणार आहोत व्हेजिटेबल्ससोबत. त्यामुळे फक्त 80% यामध्ये कुक करून घ्यायचे. तर इथे बघा एक 5-7 मिनटं झालेत आणि व्यवस्थित हे नूडल्स बॉईल झालेत आणि 80% कुक झालेत. इथे आता मी ह्याला लगेच काढून घेते. त्यातलं पाणी सेपरेट करून घेते मी आणि हे नूडल्स सेपरेट करून घेते. बघा व्यवस्थित कुक झालेत नूडल्स. यावरती थोडंसं थंड पाणी ॲड करते, जेणेकरून हे सॉगी होऊ नयेत आणि मोकळे व्हावेत त्यासाठी. त्याचसोबत एक चमचाभर तेलसुद्धा ॲड करते मी या नूडल्सवरती आणि मग जस्ट असे मिक्स करून घ्यायचं ह्यांना. आणि इथे हे नूडल्स रेडी झालेत कुकिंगसाठी. आता फायनल तडका देऊयात ह्या नूडल्सला. तर हे नूडल्स बनवण्यासाठी इतकं साहित्य लागणार आहे. तर व्हेजिटेबल्समध्ये सगळ्यात आधी मी जिंजर आणि गार्लिक घेतले बारीक चॉप करून, आलं आणि लसूण घेतले बारीक चॉप करून. त्यासोबत हिरव्या मिरच्या घेतल्यात, कांद्याची पात घेतली बारीक चिरून, नॉर्मल कांदा घेतला उभा पातळ चिरून, कांद्याच्या पातीचा कांदा घेतला बारीक चिरून, गाजर घेतला उभा पातळ चिरून, कोबी घेतलाय उभा पातळ चिरून, येलो पेपर किंवा येलो शिमला मिरची आपण बोलतो ती घेतली बारीक पातळ उभी पातळ चिरून, शिमला मिरची घेतली उभा पातळ चिरून. तर इतकं व्हेजिटेबल्समध्ये साहित्य लागणार आहे. आणि ब्लॅक पेपरसुद्धा लागणार आहे, मीठसुद्धा लागणार आहे. आणि सॉसेसमध्ये इतके सॉसेस लागणार आहेत. रेड चिली सॉस घेतलाय, सोया सॉस घेतलाय, ग्रीन चिली सॉस घेतलाय, व्हिनेगर घेतलाय आणि टोमॅटो केचपसुद्धा घेतलाय. तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला हे नूडल्स बनवण्यासाठी. तर सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल ॲड करते. तर आपल्याला व्हेजिटेबल्सला जस्ट असं स्टर फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त त्यांना शिजवत नाही बसायचं आहे. त्यांचं क्रंच मेंटेन राहायला पाहिजे नूडल्समध्ये. तेल चांगलं तापलं की त्यात मी ॲड करणार आहे आलं किसून घेतलं आहे मी, तुम्ही बारीक चॉपही करू शकता. त्याचसोबत लसूण ॲड करते, भरपूर ॲड करायचं आलं आणि लसूण. त्याचसोबत ॲड करते हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या. हे सगळे 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे आणि छान असा तेलामध्ये जेव्हा आपण जिंजर गार्लिक सॉटे करतो त्याचा खूप छान फ्लेवर येतो नूडल्समध्ये. त्यामुळे आलं लसूण खूप ॲड करायचं आहे, जास्त क्वांटिटीमध्ये ॲड करायचं आहे. बघा व्यवस्थित फ्राय झालं आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या. आता यामध्ये मी ॲड करणार आहे स्प्रिंग अनियनचा किंवा कांद्याच्या पातीचा कांदा. त्याचसोबत नॉर्मल कांदा ॲड करते. गाजर ॲड करते, कॅप्सिकम आणि येलो पेपर ॲड करते आणि कॅबेज. तुम्ही बीन्ससुद्धा ॲड करू शकता आणि जस्ट स्टर फ्राय करून घ्यायचं ह्या व्हेजिटेबल्सला. असं केल्याने ना एक स्मोकी इफेक्ट येतो ह्या व्हेजीसला.
मी आत्ता जे केलं त्याने ना असं मस्त स्मोकी फ्लेवर येतो आणि आपण बाहेर ठेल्यावरती खातो तसं चायनीजच्या गार्डनवरती खाल्ल्यासारखा फ्लेवर येतो ह्या व्हेज हक्का नूडल्सला. पण हे अगदीच ऑप्शनल आहे, अजिबात रिस्क नाही घ्यायचे. तुम्हाला जमत असेल तर करा, नसेल जमत तर नका करू. आणि मी खूपदा केलं त्यामुळे मी केलं हे आत्ता. तुम्ही स्किप करू शकता ही स्टेप. तर इथे बघा 1-2 मिनटं मी जस्ट ह्याला सॉटे करून घेतलं आहे हाय फ्लेमवरती. नंतर क्रिस्प मेंटेन ठेवला आहे. आता यामध्ये सॉसेस ॲड करायचे आहेत. तर सॉसेसचं मेजरमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट असतं व्हेज हक्का नूडल्समध्ये किंवा सगळ्याच नूडल्समध्ये. तर सगळ्यात आधी मी चिली सॉस ॲड करते आहे, त्याचसोबत व्हिनेगर ॲड करते आहे, रेड चिली सॉस ॲड करते आहे, ग्रीन चिली सॉस ॲड करते आहे. आहा, काय मस्त फ्लेवर, खमंग वास येतो आत्ताच. त्याचसोबत टोमॅटो केचप आणि ब्लॅक पेपरसुद्धा ॲड करते. सगळे सॉसेस आणि ब्लॅक पेपर ॲड केला तर छान यांना मिक्स करून घेऊयात. आता सगळ्यात शेवटी ॲड करते अगदी थोडंसं चवीनुसार मीठ, कारण व्हिनेगरमध्ये पण मीठ असतं त्यामुळे खूप थोडंसं मीठ ॲड करते मी जस्ट फॉर टेस्ट. आणि याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते. बघा काय अमेझिंग दिसतात ह्या भाज्या. आता यात मी ॲड करणार आहे नूडल्स, आपण जे बॉईल करून घेतलं. नूडल्सला सुद्धा मिक्स करून घ्यायचं. नूडल्स सोबतच ॲड करते स्प्रिंग अनियन्स, आणि छान ह्यांना मिक्स करून घेते. एक नंबर, खूप अमेझिंग वास येतो ह्याचा, सुवास येतो आता. एक जस्ट 2 मिनटं मी ह्याला हाय फ्लेमवरती टॉस करून घेते व्हेजीस सोबत. बघा जस्ट 1-2 मिनटं मी ह्याला सॉते करून घेतलं आपल्या सगळ्या सॉसेस सोबत. आणि मग झालंय रेडी इथे आपले गरमागरम व्हेज हक्का नूडल्स. आता ह्याला सर्व करूयात. तर आता टेस्ट करून बघूयात. ओ माय गॉड, खूपच अमेझिंग लागतंय आणि परफेक्ट सॉसेस पडले त्यामध्ये. एक्झॅक्टली असं ठेल्यावर पण खातो ना चायनीजच्या गाड्यावर, तसं लागतंय. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. इंटरेस्ट मी खूपच अमेझिंग लागतंय. यामध्ये ना सॉसेसचं मेजरमेंट खूप जास्त ॲक्युरेट लागतं, तरच हे हक्का नूडल्स किंवा कोणतेही नूडल्स टेस्टी होतात. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. मेजरमेंट मी दिलेत तेच फॉलो करा, तुमचेही नूडल्स असेच बनतील. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. भेटत पुन्हा अशाच एका छान व्हिडिओसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.